उद्या 1 मे वैशाख पौर्णिमा शुक्रवार हा अत्यंत पवित्र आणि अतिशय शक्तिशाली दिवस आहे। ही पौर्णिमा खूप शक्तिशाली आहे। असा दिवस वर्षातून एकदाच येतो, तो पुन्हा पुन्हा येत नाही। त्यातही यावेळेस ही पौर्णिमा महिन्याच्या सुरुवातीला येत आहे, हे खूप विशेष आहे। त्यामुळे महिन्याच्या सुरुवातीला येणाऱ्या या दिवशी तुम्ही इतर काही करा किंवा नका करू, पण सकाळी आणि संध्याकाळी अंघोळ करताना पाण्यात ही एकच गोष्ट टाकून अंघोळ केली तर संपूर्ण महिनाभर तुम्हाला लाभ मिळेल। महिनाभर कोणत्याही अडचणींशिवाय तुम्ही आनंदी राहाल। 7 जन्मांचे दारिद्र्य आणि दोष दूर होतील। तुमचे नशीब पालटेल। लक्ष्मी देवी तुमच्या घरात पाऊल ठेवेल आणि अखंड ऐश्वर्य प्रदान करेल। तुमच्या सर्व समस्या दूर होतील आणि तुमची दशा बदलेल। कोटी जन्मांचे पुण्य मिळेल। एवढेच नाही तर आजच्या दिवशी अशा प्रकारे अंघोळ केल्यास समुद्र स्नानाचे आणि सर्व नद्यांमध्ये स्नान केल्याचे फळ देखील मिळते। जन्मांतरीची पापे नष्ट होतील आणि शरीरातील आजार त्या पाण्यावाटे निघून जातील। सर्व प्रकारची ऐश्वर्ये प्राप्त होतील। तुमच्या शरीरातील आजार बरे होतील आणि देह पवित्र होईल। तुमच्या शरीरात नवीन उत्साह संचारेल। तुम्ही जे काही काम हाती घ्याल ते पूर्ण करण्याची शक्ती तुम्हाला मिळेल आणि यापुढे तुम्हाला मागे वळून पाहावे लागणार नाही। तर या पौर्णिमेच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यात काय टाकून आंघोळ करावी याबद्दल आता आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेऊया। एवढेच नाही तर आज जास्वंदीच्या पानाचा काय उपाय केल्याने घरातील सर्व दारिद्र्य दूर होईल हे देखील आपण जाणून घेणार आहोत। मित्रांनो, सर्वात आधी कमेंट बॉक्समध्ये जय श्रीराम अशी कमेंट करा। तसेच या व्हिडिओला लाईक करायला आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। वैशाख पौर्णिमा हा काही सामान्य दिवस नाही। हा भगवान विष्णू आणि माता महालक्ष्मी यांच्या अत्यंत आवडीचा दिवस आहे। या दिवशी केलेले छोटेसे दान, कोणतेही छोटेसे पुण्यकर्म किंवा छोटासा उपायही कोटीपटीने फळ देतो। पुराणांनुसार सर्व महिन्यांमध्ये वैशाख महिना सर्वात उत्तम मानला जातो। अशा या महिन्यात येणारी पौर्णिमा तिथी आणखीनच पवित्र असते। या दिवशी चंद्र आपल्या पूर्ण कलांनी प्रकाशतो आणि पृथ्वीवर एक प्रकारची चुंबकीय ऊर्जा प्रसारित करतो। या पौर्णिमेच्या दिवशी स्त्रियांनी सकाळी उठल्याबरोबर एका ग्लासमध्ये पाणी घ्यावे। त्यात चिमूटभर कुंकू, 1 थेंब दूध आणि 2 लवंगांची पूड करून ती पाण्यात मिसळावी आणि त्यानंतर ते पाणी घराच्या मुख्य दरवाजावर शिंपडावे। असे शिंपडल्याने घरातील संपूर्ण दारिद्र्य निघून जाते आणि देवी लक्ष्मी तुमच्या घरात कायमची स्थिर होऊन वास करते। तसेच आज तुम्हाला कुत्रे दिसल्यास त्यांना उडदाच्या डाळीपासून बनवलेले पदार्थ जसे की वडे, इडली, उत्तप्पा किंवा पुनुगुलू असे पदार्थ खायला द्या। अशा प्रकारे आज कुत्र्यांना उडदाच्या डाळीचे पदार्थ खाऊ घातल्यास सर्व देवतांची कृपा प्राप्त होते आणि सर्व ऐश्वर्य प्राप्त होते। सामान्यतः आपली कोणतीही कामे थांबत असल्यास, घरात नेहमी भांडणे होत असल्यास किंवा पैसा टिकत नसल्यास त्याचे मुख्य कारण नरदृष्टी, वाईट नजर असल्याचे शास्त्रात सांगितले आहे। माणसाच्या वाईट नजरेने दगडही फुटतात असे म्हणतात ना। अशी भयंकर दृष्ट काढण्यासाठी या पौर्णिमेपेक्षा दुसरा कोणताही चांगला दिवस नाही। त्यामुळे या पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळच्या वेळी तुमच्या घरातील सर्व सदस्यांना, विशेषतः लहान मुलांना आणि कमवत्या व्यक्तींना वाईट नजर लागू नये म्हणून त्यांच्या पायाला काळा दोरा बांधणे खूप चांगले असते। यासाठी तुम्ही पूजेच्या साहित्याच्या दुकानात मिळणारा काळा धागा किंवा सामान्य काळा दोरा घ्या। तो दोरा हातात धरून या छोट्या मंत्राचा 11 वेळा जप करा। तो मंत्र असा आहे: ओम ललल, ओम ललल, दृष्टीनी वरायानी, दृष्टीनी वरायानी। हा खूप छोटा मंत्र आहे। अशा प्रकारे 11 वेळा या मंत्राचा जप करून त्या दोयाला सिद्ध केल्यानंतर तो काळा दोरा स्त्रियांनी डाव्या पायाला आणि पुरुषांनी उजव्या पायाला बांधावा। अशा प्रकारे
मंत्रोच्चार करून बांधलेला हा काळा दोरा रक्षाकवचासारखे काम करतो. यामुळे तुम्हाला कोणतीही वाईट नजर लागणार नाही. शत्रूंचे कोणतेही प्रयोग कामी येणार नाहीत. तसेच आज म्हणजेच पौर्णिमेच्या दिवशी चुकूनही तुळशीची पाने तोडू नयेत. आज सूर्योदयानंतर झोपेतून उठू नये. याचा अर्थ असा की सूर्योदयापूर्वीच जागे झाले पाहिजे. आज असे न केल्यास त्यामुळे दारिद्र्य येते. आज दाढी करणे, नखे कापणे आणि घरातील स्त्रियांनी रडणे यासारखी कामे अजिबात करू नयेत. यामुळे दारिद्र्य येते आणि भविष्यात आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागते. आज विशेषतः सकाळी 5 ते 6 आणि संध्याकाळी 5 ते 6च्या दरम्यान म्हणजेच असुर संध्येच्या वेळी डोक्याला तेल लावू नये. आज असे केल्यास दारिद्र्य येते. त्याचप्रमाणे आज चुकूनही दुपारी झोपू नये. असे करणे म्हणजे दरिद्र देवतेला आमंत्रित करण्यासारखे आहे असे शास्त्र सांगते. वैशाख पौर्णिमेलाच महावैशाखी असे म्हणतात. हा तो दिवस आहे जेव्हा श्री महाविष्णूने कूर्मावतार धारण केला होता. या पवित्र प्रसंगाचे औचित्य साधून आज लोक श्री महाविष्णूची पूजा करतात. वैशाख पौर्णिमेच्या दिवशी दिलेले दान जन्मोजन्मीची पापे नष्ट करते आणि विशेष धनप्राप्ती करून देते. आजच्याच दिवशी कूर्म जयंती साजरी केली जाते. दुष्टांचे निर्दालन आणि सज्जनांचे रक्षण करण्यासाठी श्री महाविष्णूने दशावतार धारण केले. त्यापैकी दुसरा अवतार म्हणजे कूर्मावतार. कृतयुगात देव आणि दानवांनी अमृतासाठी क्षीरसागर मंथन करण्यास सुरुवात केली. मंदार पर्वताची रवी आणि वासुकी नागाची दोरी करून देव आणि असुर दुधाचा समुद्र घुसळत असताना मंदार पर्वत समुद्रात बुडू लागला. समुद्र मंथनात अडथळा निर्माण झाला. या अडथळ्यातून बाहेर पडण्यासाठी देवांनी श्री महाविष्णूंना प्रार्थना केली. तेव्हा नारायणाने कूर्मावतार धारण करून मंदार पर्वत समुद्रात बुडण्यापासून वाचवला. अशा प्रकारे कूर्मावताराचा उगम झाला. या अवताराची पूजा करणारी मंदिरे देशातच नाही तर संपूर्ण जगात खूप कमी आहेत. परंतु श्री कूर्माम हे जगातील एकमेव कूर्म मंदिर असलेले पुण्यक्षेत्र मानले जाते. दुर्मिळ वास्तुकलेने सजलेले हे मंदिर शिव आणि केशव यांच्यातील एकता अभेद दर्शवणारे क्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे. श्रीराम, बलराम, जमदग्नी यांसारख्या अनेक पौराणिक पुरुषांनी कूर्मावताराचे दर्शन घेऊन स्वामींची आराधना केल्याचे पुराणात सांगितले आहे. पौर्णिमेच्या दिवशी विशाखा नक्षत्र असते. त्यामुळे या महिन्याला वैशाख महिना असे म्हणतात. आध्यात्मिकता, पवित्रता आणि दैवी शक्ती असलेल्या महिन्यांमध्ये वैशाख महिन्याला विशेष स्थान आहे. वैशाख पौर्णिमेला व्यवहारात महाबलशाली या नावानेही ओळखले जाते. या दिवशी कोणतीही आध्यात्मिक साधना केल्यास त्याचे अधिक फळ मिळते. शास्त्रात सांगितल्याप्रमाणे वर्षात 2 मुख्य काळ असतात. पहिला वसंत ऋतू आणि दुसरा शरद ऋतू जो आश्विन आणि कार्तिक महिन्यात येतो. वसंत ऋतू हा चैत्र आणि वैशाख महिन्यात येतो. या दोन्हींना वर्षाची सुरुवात असे म्हटले जाते. वेद आणि शास्त्रानुसार वैशाख महिन्याला माधव मास असेही नाव आहे. ऋतूंचा राजा असलेल्या वसंत ऋतूतील हे 2 महिने दैवी शक्तीच्या दृष्टीने अत्यंत उत्कृष्ट असल्याचे धार्मिक ग्रंथ सांगतात. स्नान, दान, जप आणि होमादी कर्मांसाठी समान महत्त्व असलेला हा संपूर्ण महिना अत्यंत महिमावान आहे. असे असले तरी पौर्णिमेचे एक विशेष महत्त्व आहे. महाशक्ती अनंतपूरमध्ये सारंग केंद्र म्हणून स्थित आहे. जे लोक महिनाभर साधना करू शकत नाहीत त्यांनी या एका दिवशी जरी नियमबद्ध साधना केली तरी त्यांना शीघ्र आणि पूर्ण फळ मिळते असे शास्त्र सांगते. या वैशाख पौर्णिमेच्या दिवशी लोक उपवास, सत्यनारायण व्रत, सत्यगौरी व्रत आणि दानधर्म करतात. कौटुंबिक परंपरेनुसार या दिवशी विविध व्रते केली जातात. या दिवशी केलेल्या समुद्र स्नानाचेही विशेष फळ मिळते असे शास्त्रामध्ये नमूद केले आहे. चैत्र पौर्णिमा
वैशाख पौर्णिमा, आश्विन पौर्णिमा आणि कार्तिक पौर्णिमा या 4 पौर्णिमा समुद्र स्नानासाठी निश्चित केल्या आहेत. सनातन धर्मामध्ये कोणत्याही व्यक्तीने केव्हाही उठून समुद्र स्नान करू नये असा नियम आहे. वैशाख पौर्णिमेच्या दिवशी आवर्जून करावयाच्या विधींपैकी समुद्र स्नान हा एक महत्त्वाचा विधी आहे. या दिवशी हिरडा सोबत घेऊन समुद्रात टाकून स्नान केल्याने लोकांची वाईट नजर किंवा दृष्ट दोष दूर होतात असे शास्त्र सांगते. इतकेच नव्हे तर या दिवसाला बुद्ध पौर्णिमा असेही म्हटले जाते, कारण याच वैशाख पौर्णिमेच्या दिवशी सिद्धार्थाचा जन्म झाला होता. याच दिवशी त्यांना ज्ञानप्राप्ती झाली आणि ते बुद्ध बनले. म्हणूनच याला बुद्ध पौर्णिमा म्हटले जाते. आध्यात्मिक साधना करणाऱ्यांसाठी, ज्ञानप्राप्तीची इच्छा असणाऱ्यांसाठी आणि साधूंसाठी ही अत्यंत पवित्र पौर्णिमा आहे असे अभ्यासक सांगतात. संत अन्नमाचार्य यांचा जन्मही वैशाख पौर्णिमेलाच झाला आणि त्यांनी रचलेली आध्यात्मिक कीर्तने या पौर्णिमेचे महत्त्व अधोरेखित करतात. असेही म्हटले जाते की भगवान विष्णूंचे परमभक्त असलेल्या आळवार संतांपैकी प्रमुख नम्माळवार यांचा जन्मही वैशाख पौर्णिमेलाच झाला होता. वैशाख पौर्णिमा वैद्यांसाठीही विशेष मानली जाते. भगवान शिवांचे एक विशेष रूप शर्भएश्वर यांचा अवतारही याच दिवशी झाला होता. हा 8 पाय, पंख आणि सिंहाचे शरीर असलेला अवतार आहे. भगवान शिवांचा हा अत्यंत भयंकर आणि शक्तिशाली शर्भ अवतार आहे, ज्याबद्दल सर्वसामान्यपणे बऱ्याच लोकांना माहिती नसते. विश्वाचे रक्षण करण्यासाठी भगवान शिवशंकरांनी धारण केलेले हे अत्यंत शक्तिशाली रूप आहे. भगवान शिवाने शर्भेश्वराचा अवतार धारण करून भगवान विष्णूंच्या अत्यंत क्रोधित अशा अर्धा मनुष्य आणि अर्धा सिंह असलेल्या नरसिंह अवताराला नियंत्रित केले. भगवान विष्णूंनी आपला परमभक्त प्रल्हाद याचे रक्षण करण्यासाठी आणि हिरण्यकशिपूचा वध करण्यासाठी नरसिंह अवतार घेतला होता. त्याचा वध केल्यानंतरही नरसिंहाचा क्रोध शांत झाला नव्हता. त्याच क्रोधाच्या भरात त्यांनी संपूर्ण जगाला भयाने हादरवून सोडले. यातून होणाऱ्या अनर्थाची पूर्वकल्पना आल्याने इतर देवी देवतांनी महादेवाची मदत मागितली. तेव्हा महादेवाने शर्भेश्वराचा अवतार घेऊन क्रोधित नरसिंहाला शांत केले आणि पुन्हा भगवान विष्णूंच्या मूळ रूपात आणले. शक्तिशाली पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला कोणत्याही वेळी गाय दिसल्यास हे शब्द म्हणा. या दिवशी तुमच्या घराजवळ गाय आल्यास तिची पूजा करा किंवा जवळच्या गोशाळेत जाऊन पूजा करा. त्यानंतर गोमातेला नमस्कार करा आणि सर्व देवमय देवी सर्व देवेरौ अदे मा विलसित कर्म सफल कुरु नंदिनी या मंत्राचा 3 वेळा जप करून तुमच्या अपूर्ण इच्छा सांगा. उदाहरणादाखल काहींना नोकरी मिळण्याची इच्छा असते, काहींना लग्न होण्याची, स्वतःचे घर घेण्याची, दुचाकी किंवा कार घेण्याची इच्छा असते. अशा प्रकारे प्रत्येक माणसाची काही ना काही इच्छा असते. तशा तुमच्या इच्छा सांगा, परंतु इच्छा सांगण्यापूर्वी हा श्लोक नक्की म्हणावा. त्यानंतर गाईला तांदूळ, पालेभाज्या किंवा इतर भाज्या खाऊ घाला. असे काहीतरी अन्न खाऊ घातल्यास नक्कीच चांगले घडेल. अपार ऐश्वर्य प्राप्त होईल, संपत्ती दुप्पट होईल. तुम्ही प्रगती करून एका चांगल्या स्तरावर पोहोचाल आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. पिढ्यानपिढ्या कधीही न संपणारी संपत्ती प्राप्त होते. दररोज गाईला विविध प्रकारचे अन्नपदार्थ खाऊ घातल्यास विविध प्रकारची फळे मिळतात. वैशाख पौर्णिमेच्या दिवशी पिठामध्ये गूळ आणि थोडे पाणी मिसळून गाईला खाऊ घातल्याने मानसिक शांती मिळते. तसेच भिजवलेली तूर गाईला खाऊ घातल्याने आपल्यातील राग कमी होतो. वैशाख पौर्णिमेच्या दिवशी भिजवलेल्या करडईच्या बिया गाईला खाऊ घातल्याने आपण केलेली पापे नष्ट होतात. आजच्या दिवशी भिजवलेले हरभरे गाईला खाऊ घातल्याने आपल्यामध्ये आध्यात्मिक विचार निर्माण होतात. नाचणीचे पीठ आणि गूळ एकत्र करून गाईला खाऊ घातल्यास आपले दारिद्र्य दूर होते. वैशाख पौर्णिमेच्या दिवशी भिजवलेले मूग गाईला खाऊ घातल्याने
विद्येत प्रगती होते. वैशाख पौर्णिमेच्या दिवशी उकडलेले बटाटे गाईला खाऊ घातल्याने लोकांची वाईट नजर, दृष्ट दोष दूर होते. तसेच आजच्या दिवशी गाईला गाजर खाऊ घातल्याने व्यापारात वाढ होते. बीटरूट आणि पालक एकत्र करून गाईला खाऊ घातल्यास ऐश्वर्य प्राप्त होते. वैशाख पौर्णिमेच्या दिवशी गाईला काकडी खाऊ घातल्याने शत्रू मित्र बनतात. टोमॅटो खाऊ घातल्याने विवाहयोग जुळून येतो. आजच्या दिवशी गाईला वांगी खाऊ घातल्याने संतान प्राप्ती होते. वैशाख पौर्णिमेच्या दिवशी गाईला केळी खायला दिल्यास उच्च पदे प्राप्त होतात. या दिवशी भेंडी खाऊ घातल्यास मनोबल वाढते. वैशाख पौर्णिमेच्या दिवशी गाईला तोंडली खाऊ घातल्यास मानसिक आजार दूर होतात. तांदळाचे पीठ आणि गूळ मिसळून गाईला खाऊ घातल्यास बुद्धिमत्ता वाढते. उडदाचे पीठ आणि गूळ एकत्र करून वैशाख पौर्णिमेच्या दिवशी गाईला खाऊ घातल्यास ऐश्वर्य प्राप्त होते. गव्हाचे पीठ आणि गूळ एकत्र करून खाऊ घातल्यास नोकरी मिळते. भिजवलेली मूग डाळ खाऊ घातल्यास इंद्रियांवर नियंत्रण ठेवण्याची शक्ती वाढते. भिजवलेली तूर डाळ खाऊ घातल्यास कर्जाच्या समस्येतून मुक्ती मिळते. भिजवलेली उडीद डाळ खाऊ घातल्यास संपूर्ण आरोग्य प्राप्त होते. कच्ची हरभरा डाळ, चणा डाळ खाऊ घातल्यास कौटुंबिक कलह दूर होतात. बेसन आणि गूळ एकत्र करून खाऊ घातल्यास न्यायालयीन प्रकरणांमध्ये यश मिळते. वैशाख पौर्णिमेच्या दिवशी गाईला सालासकट असलेली भिजवलेली मूग डाळ खाऊ घातल्यास कुशाग्र बुद्धी प्राप्त होते. या वैशाख पौर्णिमेला ती दिसली तर हे शब्द सांगा. शुभ फळे मिळवून आनंदाने जगण्याच्या उद्देशाने या वैशाख पौर्णिमेला तुळशीच्या रोपाची आणि पिंपळाच्या झाडाची पूजा केल्यास या संपूर्ण वर्षभर धन्योग लाभेल. अद्भुत आणि शुभ फायदे प्राप्त होतील. म्हणून या वैशाख पौर्णिमेच्या दिवशी तुळशी वृंदावनात दिवा लावून तुळशी भोवती 5 प्रदक्षिणा घातल्यास प्रचंड धनलाभ होतो. स्त्रियांना अखंड सौभाग्य प्राप्त होते. तुमच्या पतीच्या उत्पन्नात प्रचंड वाढ होईल. या वैशाख पौर्णिमेला पिंपळाच्या झाडात माता लक्ष्मीचा वास असतो. त्यामुळे एखाद्या मंदिरात जाऊन पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा घातल्यास संपूर्ण लक्ष्मी कृपा प्राप्त होते. तसेच पिंपळाची 2 पाने घरी आणून तुमच्या देवघरात ठेवा. देवघरात पिंपळाची पाने ठेवल्यास लक्ष्मी देवी तुमच्या घरात पाऊल ठेवेल. या वैशाख पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मी देवी प्रत्येकाच्या घराच्या उंबरठ्यासमोर येते असे मानले जाते. त्यामुळे या पौर्णिमेला घराच्या उंबरठ्याला आवर्जून हळद लावून घरासमोर अष्टदल रांगोळी काढावी. तो प्रसन्न उंबरठा पाहून लक्ष्मी देवी अतिशय आनंदित होईल आणि लगेच तुमच्या घरात प्रवेश करेल. तुमच्या कुटुंबाला अखंड राजयोग प्राप्त होईल. या पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मी देवीची पूजा केल्यास तुमच्या घरात सुख समाधान आणि अष्टैश्वर्य कायमस्वरूपी लाभेल. त्यामुळे पौर्णिमेच्या दिवशी घरात पूजा करून लक्ष्मी देवीला नारळ अर्पण केल्यास तुमच्या घरात भरपूर पैसा येईल. या वैशाख पौर्णिमेला लक्ष्मी देवीला गुलाबाची फुले अर्पण केल्यास लक्ष्मी देवीची कृपा नक्कीच प्राप्त होईल. जे लोक लवकरात लवकर घर बांधू इच्छितात, तसेच ज्यांना जागा खरेदी करायची आहे, अशा लोकांनी या वैशाख पौर्णिमेच्या दिवशी घरात पूजा करून एका शक्तिशाली मंत्राचा 21 वेळा जप करावा. तो मंत्र असा आहे: ओम नमो भगवते कुंकुरमायधर आधार धुरंधराय नमः. या मंत्राचा 21 वेळा जप केल्यास तुमचे स्वतःच्या घराचे स्वप्न लवकर पूर्ण होईल. तसेच जमीन खरेदी करण्याचा योग प्राप्त होईल. या वैशाख पौर्णिमेच्या दिवशी चंद्र अतिशय तेजस्वी दिसतो. चंद्राच्या किरणांमध्ये प्रचंड ऊर्जा असते. त्यामुळे या पौर्णिमेच्या रात्री चंद्राकडे पाहत मनात एखादी इच्छा व्यक्त करा. मागितलेल्या इच्छा नक्की पूर्ण होतील. पौर्णिमेच्या चंद्राची किरणे आपल्या शरीरावर पडल्यास सर्व जुनाट आजार दूर होतात आणि चांगले आरोग्य लाभते. ज्या महिन्यात चंद्र विशाखा नक्षत्राजवळून प्रवास करतो त्या महिन्याला वैशाख महिना म्हणतात. महिन्यांमध्ये वैशाख हा दुसरा महिना असल्याने
आणि त्यातही तो उत्तरायणात येत असल्याने पुराणांमध्ये त्याला अत्यंत पवित्र मानले गेले आहे. आपल्या सनातन धर्मात कोणत्याही व्यक्तीने कधीही वाटेल तेव्हा समुद्र स्नान करू नये. वैशाख पौर्णिमेच्या दिवशी आवर्जून करावयाच्या विधींपैकी समुद्र स्नान हा एक विधी आहे. आजच्या दिवशी हिरडा घेऊन तो समुद्रात टाकून समुद्र स्नान केल्याने नरघोष आणि वाईट नजर दूर होते असे आपली शास्त्रे सांगतात. तसेच आज सकाळी आणि संध्याकाळी आंघोळीच्या पाण्यात 1 चमचा खडे मीठ किंवा कडुलिंबाची 5 पाने किंवा आवळ्याची पावडर टाकून आंघोळ करा. आज अशा प्रकारे आंघोळ केल्यास तुमच्या शरीरात नवीन उत्साह आणि चैतन्य निर्माण होईल. एवढेच नाही तर आज अशा प्रकारे आंघोळ केल्यास संपूर्ण महिना तुमच्यासाठी लाभदायक ठरेल. महिनाभर कोणत्याही समस्या येणार नाहीत. अनेक जन्मांचे दारिद्र्य आणि दोष नाहीसे होतील. तुमचे नशीब पूर्णपणे पालटेल. देवी लक्ष्मी तुमच्या घरात पाऊल ठेवेल आणि तुम्हाला अखंड संपत्ती प्रदान करेल. तुमच्या सर्व अडचणी दूर होतील. तुमची दशा बदलेल. मागील जन्मांची पापे नष्ट होतील आणि कोटी जन्मांचे पुण्य मिळेल. शिवाय आज या प्रकारे स्नान केल्यास समुद्र स्नानाचे फळ मिळते. सर्व नद्यांमध्ये स्नान केल्याचे फळही मिळते. जन्मांतरीची पापे दूर होतात आणि शरीरातील आजार त्या पाण्याद्वारे वाहून जातात. सर्व प्रकारची संपत्ती प्राप्त होते. शरीरातील सर्व आजार बरे होतात. तुमचे शरीर पवित्र होते. तुमच्या शरीरात एक नवीन चैतन्य येते. तुम्ही कोणतेही काम हाती घेतले तरी ते पूर्ण करण्याची शक्ती तुम्हाला मिळते. सर्वप्रथम खडे मिठाचा विचार केल्यास आपण मिठाला साक्षात देवी लक्ष्मीचे रूप मानतो. समुद्राच्या गर्भातून जन्मलेली देवी लक्ष्मी आणि मीठ यांचा अतूट संबंध आहे. म्हणूनच खडे मीठ मिसळलेल्या पाण्याने आंघोळ करणे हे समुद्र स्नानासारखेच आहे. वैज्ञानिकदृष्ट्या पाहिले तर मीठ आणि पाणी आपल्या शरीरातील नकारात्मक ऊर्जा शोषून घेतात. दिवसभर आपल्यावर पडणारी वाईट नजर, इतरांची दृष्ट आणि आपल्या सभोवतालच्या अशुभ शक्ती या मिठाच्या पाण्याच्या स्नानाने दूर होतात. त्वचेची छिद्रे स्वच्छ होतात आणि रक्ताभिसरण सुधारते. एवढेच नाही तर मनातील चिंता कमी होऊन शांतता लाभते. देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी आणि दारिद्र्य दूर करण्यासाठी मिठाने केलेले हे स्नान एक अद्भुत उपाय आहे. किंवा कडुलिंबाची पाने आणून ती कुस्करून पाण्यात मिसळा आणि स्नान करा. आयुर्वेदात कडुलिंबाच्या झाडाला सर्वरोग निवारिणी म्हटले जाते. कडुलिंबाच्या पानांमधील जंतुनाशक गुणधर्म आपल्या शरीरातील त्वचेचे आजार दूर करतात. वडीलधारे लोक सांगतात की आध्यात्मिक दृष्ट्या कडुलिंबाच्या पाण्याने स्नान केल्याने ग्रहदोष, विशेषतः मंगळ दोष आणि राहुकेतूचा प्रभाव कमी होतो. या पाण्याने आंघोळ केल्याने शरीराभोवती एक प्रकारचे संरक्षक कवच तयार होते. ही केवळ बाह्य शुद्धी नाही, हे आंतरिक पावित्र्य देखील प्रदान करते. हे तुमच्यातील आळस दूर करते आणि कार्यात यश मिळवण्यासाठी उत्साह निर्माण करते. आवळ्याच्या पावडरबद्दल बोलायचे झाल्यास आवळ्याच्या पाण्याने स्नान करणे अत्यंत पुण्यदायी आहे. आवळ्याचे झाड भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे. आवळ्याची पावडर मिसळलेल्या पाण्याने स्नान केल्याने धात्री देवीची कृपा प्राप्त होते आणि अकाली मृत्यूची भीती दूर होते. वैज्ञानिकदृष्ट्या आवळ्यामध्ये असलेले क जीवनसत्व, व्हिटॅमिन सी त्वचेला नवीन तेज आणि तारुण्य देते. आध्यात्मिकदृष्ट्या यामध्ये कोटी जन्मांची पापे धुवून काढण्याची शक्ती असते. अशा प्रकारे मीठ, कडुलिंबाची पाने किंवा आवळा यांपैकी कोणतेही एक पाण्यात मिसळून आज स्नान केल्याने तुमच्या कुंडलीतील वाईट प्रभाव दूर होतील आणि महिनाभर तुम्हाला नशिबाची साथ मिळेल. त्यामुळे तुम्हीही अशा प्रकारे स्नान करून सर्व ऐश्वर्य आणि आरोग्य लाभ प्राप्त करा. अत्यंत पवित्र अशा या वैशाख पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही फक्त कडुलिंबाच्या झाडाला स्पर्श केला तरी पुरेसे आहे. जन्मोजन्मीची पापे नष्ट होऊन
कोटी जन्मांचे महापुण्य प्राप्त होते. वैशाख पौर्णिमा हा श्री महाविष्णू, माता महालक्ष्मी आणि भगवान शिव यांना अत्यंत प्रिय असा दिवस आहे. त्यामुळे आज त्रिमूर्तींचा आशीर्वाद मिळवण्यासाठी फक्त कडुलिंबाच्या झाडाला स्पर्श करणे पुरेसे आहे. तुमच्या शरीरातील सर्व दोष ते झाड शोषून घेते आणि तुम्हाला सकारात्मक ऊर्जा देते. कळत केलेली महापापेही नष्ट होतात. आज कडुलिंबाच्या झाडाला स्पर्श केल्याने तुमचे नशीब उजळते. अनेक दिवसांपासून भोगत असलेले सर्व कष्ट आज दूर होतील. त्यामुळे आज तुम्हाला जिथे कडुलिंबाचे झाड दिसेल तिथे जा. आधी 1 तांब्या पाणी घाला आणि झाडाला 3 प्रदक्षिणा घाला. त्यानंतर झाडाला 11 वेळा स्पर्श करा. त्यानंतर लगेच घरी न जाता थोडा वेळ त्या झाडाजवळ बसा. ज्यांना ही संपूर्ण प्रक्रिया करणे शक्य नाही त्यांनी फक्त 11 वेळा कडुलिंबाच्या झाडाला स्पर्श केला तरी पुरेसे आहे. यामुळे तुम्हाला निश्चितच राजयोग प्राप्त होईल. आज जो कोणी कडुलिंबाच्या झाडाला स्पर्श करेल त्याला अखंड राजयोग प्राप्त होईल. तुमच्या सर्व अडचणी आजपासून दूर होतील आणि तुमच्या घरात कोट्यवधींचा वर्षाव होईल. आपल्या सनातन धर्मात कडुलिंबाचे झाड हा केवळ एक वृक्ष नसून ते साक्षात आदिपराशक्तीचे स्वरूप आहे. विशेषतः या वैशाख पौर्णिमेसारख्या अत्यंत पवित्र दिवशी कडुलिंबाच्या झाडाची दिव्य शक्ती अनंत असते. आज जे कोणी याला स्पर्श करतील त्यांना साक्षात महालक्ष्मीचा आशीर्वाद लाभेल. आजच्या दिवशी कडुलिंबाच्या झाडाला स्पर्श केल्याने तुमच्या शरीरातील सर्व नकारात्मक ऊर्जा पूर्णपणे नष्ट होईल आणि तुम्हाला अद्भुत सकारात्मक ऊर्जा प्राप्त होईल. कडुलिंबाच्या झाडावरून येणारी हवा जेवढे आरोग्य देते त्याहून दुप्पट भाग्य या विशेष दिवशी त्याला स्पर्श केल्याने मिळते आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने तुमच्या जीवनात अष्टैश्वर्य प्राप्त होते. तुम्ही जे कोणतेही काम हाती घ्याल त्यात यश नेहमी तुमच्या पाठीशी असेल. तुमच्या मार्गातील सर्व अडथळे दूर होतील. तुम्ही ज्याला स्पर्श कराल त्याचे सोने होईल आणि तुमच्या घरात अपार सुख संपत्ती नांदेल. कडुलिंबाचे झाड आपल्या जीवनातील संकटांचा कडूपणा गिळून टाकते आणि आपल्याला सुख समाधानाची गोडी प्रदान करते. आजच्या दिवशी सूर्योदयाच्या वेळी किंवा शांत वेळी कडुलिंबाच्या झाडाला स्पर्श केल्यास तुमचे जन्मोजन्मीचे दारिद्र्य दूर होईल आणि तुम्हाला अढळ राजयोग प्राप्त होईल. शास्त्रानुसार कडुलिंबाच्या झाडात 33 कोटी देवतांचा वास असतो अशी मान्यता आहे. त्यामुळे आज सर्वांनी कडुलिंबाच्या झाडाला आवर्जून स्पर्श करावा. शुभ फळे प्राप्त करा आणि आनंदाने जीवन जगा. विशाखा पौर्णिमा शुक्रवारच्या दिवशी आली आहे. हा अतिशय शक्तिशाली योग असल्याने फक्त एका जास्वंदीच्या पानाने असा उपाय केल्यास सोने खरेदी करण्याचे योग येतील. धनसंपत्ती वेगाने आकर्षित होईल. धनलाभ होऊन इच्छित वस्तू खरेदी करण्याचे योग येतील. स्त्रियांना सोन्याची किती आवड असते हे आपल्या सर्वांना माहीतच आहे. सोने हा केवळ एक धातू नाही तर ती आपल्या घरातील महालक्ष्मी असते. असे सोने खरेदी करावे आणि कपाटभर दागिने असावेत अशी प्रत्येक स्त्रीची इच्छा असते. परंतु सध्याच्या काळात सोन्याचे वाढते भाव पाहता ते सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहे. रुपया साठवला तरी काही ना काही खर्च उद्भवतो आणि ते पैसे खर्च होऊन जातात. वाढत्या किमतीमुळे सोने खरेदी करता येत नाही. त्यामुळे अनेक लोक सोन्याकडे पाहून ते घेण्याची फक्त इच्छाच बाळगत राहतात. अशा प्रकारे सोने खरेदी करण्याची इच्छा असलेल्यांनी या पौर्णिमेच्या दिवशी केवळ एका जास्वंदीच्या पानाने हा छोटासा उपाय केल्यास तुमचे भाग्यच बदलून जाईल. या उपायाने तुमच्या घरात सोने आकर्षित करण्याच्या शक्ती वाढतील. तुम्हाला हवे तितके सोने खरेदी करण्याचे योग प्राप्त होतील. मुळात जास्वंदीच्या पानाने सोने कसे मिळते, हा उपाय कसा करावा, याचे नियम काय आहेत, या सर्व गोष्टींची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. आज जास्वंदीच्या पानाने एक छोटेसे काम केले तरी पुरेसे आहे. सोने खरेदी करण्याचे योग प्राप्त होतील असे शास्त्र सांगते.
जास्वंदीचे झाड हे केवळ आपल्या परसबागेत वाढणारे साधे रोपटे नाही, ते साक्षात देवीचे स्वरूप आहे. शास्त्रानुसार या झाडामध्ये सर्व देवतांचा वास असतो. या झाडाच्या मुळांमध्ये ब्रह्मदेव, खोडात भगवान विष्णू, फांद्यांमध्ये परमशिव आणि पानापानात साक्षात पराशक्ती महालक्ष्मी वास करते. ज्योतिष शास्त्रानुसार ज्यांच्या कुंडलीत मंगळ दोष असतो किंवा ज्यांच्यावर सूर्याची कृपा नसते, त्यांच्याकडे धन टिकत नाही आणि कर्जाचा त्रास जास्त असतो. अशा सर्वांसाठी जास्वंदीच्या झाडाचा हा उपाय एका अद्भुत औषधाप्रमाणे काम करतो. जास्वंदीच्या झाडामध्ये सोने आणि संपत्तीला आकर्षित करण्याची अद्भुत शक्ती देखील आहे. हे निसर्गतः तयार झालेल्या एका शक्तिशाली चुंबकासारखे आहे. म्हणूनच प्राचीन काळी राजे आपल्या राजवाड्यात खास जास्वंदीच्या बागा फुलवत असत. जिथे ही झाडे असतात तिथे साक्षात लक्ष्मी देवीचा वास असतो असा त्यांचा विश्वास होता. अनेक स्त्रिया अशी चिंता करतात की आम्ही खूप कष्ट करतो, बचत करतो, पण सोने खरेदी करण्याच्या वेळीच काहीतरी अडथळा येतो. असे का घडते? याचे मुख्य कारण तुमच्या कुंडलीतील ग्रहांचे बळ कमी होणे हे आहे. परंतु पौर्णिमेच्या दिवशी केलेल्या या उपायामुळे सर्व ग्रह तुमच्यासाठी अनुकूल बनतील. स्त्रियांना सोन्याची खूप आवड असते. आपल्या देशात सोन्याला साक्षात महालक्ष्मीचे स्वरूप मानले जाते. घरात सोने असेल तर तिथे लक्ष्मी देवीचा वास असतो. त्यामुळे त्या कुटुंबात सुख, समृद्धी आणि सौभाग्य येते. प्राचीन काळापासून ते आजपर्यंत संकट काळात स्त्रियांना आधार देणारा सोने हा एक खरा रक्षक आहे. जेव्हा कुटुंबावर कोणतेही आर्थिक संकट येते तेव्हा कोणाकडेही हात न पसरता स्वतःजवळील सोन्याच्या मदतीने ती समस्या सोडवण्याचे धैर्य हा धातू स्त्रियांना देतो. याला स्त्रीधन असेही म्हणतात. हे त्यांना एक प्रकारचे आर्थिक स्वातंत्र्य आणि आत्मविश्वास प्रदान करते. बाजारात याचे मूल्य सतत वाढत असल्याने ही एक सुरक्षित गुंतवणूक देखील ठरते. सौंदर्याच्या दृष्टीने पाहिले तर सोन्याचे दागिने महिलांच्या नैसर्गिक सौंदर्यात अधिक भर घालतात. विवाह सोहळ्यात वधूने परिधान केलेले दागिने तिला एक विशेष तेज आणि वैभव प्राप्त करून देतात. तसेच सोने ही एक पारंपरिक संपत्ती आहे. जेव्हा एखादी आई आपले दागिने आपल्या मुलीला किंवा सुनेला देते तेव्हा त्यात केवळ सोनेच नसते तर पिढ्यानपिढ्यांचे प्रेम आणि आठवणी देखील असतात. म्हणूनच सोन्याचे भाव कितीही वाढले तरी महिलांची त्यावरील आवड कमी होत नाही. हे त्यांच्या जीवनात प्रतिष्ठेचे प्रतीक, भविष्यासाठी गुंतवणूक आणि एक जिव्हाळ्याची भावना म्हणून राहिले आहे. सोने हा महिलांसाठी केवळ एक दागिना नाही तर तो त्यांचा आत्मविश्वास आणि परंपरा यांचा संगम आहे. म्हणूनच महिलांना नेहमी सोने खरेदी करण्याची इच्छा असते. पण काही जण कितीही प्रयत्न केले तरी सोने खरेदी करू शकत नाहीत. अशा लोकांनी या पौर्णिमेच्या दिवशी जास्वंदीच्या पानाचा उपाय नक्की करावा. हा उपाय तुम्ही वैशाख पौर्णिमेच्या दिवशी रात्री 11 वाजेपर्यंत कधीही करू शकता. सूर्यास्तानंतर म्हणजेच संध्याकाळी 6 ते रात्री 11 वाजेपर्यंतची वेळ या कार्यासाठी अत्यंत शुभ आहे. सर्वात आधी तुम्हाला एक जास्वंदीचे झाड निवडावे लागेल. जर तुमच्या घराच्या परसबागेत शेजाऱ्यांकडे किंवा कुंडीत जास्वंदीचे रोप असेल तर त्या रोपाजवळ जाऊन मनोभावे नमस्कार करून, कुठेही फाटलेले नसेल आणि कीड नसलेले एक चांगले पान तोडावे. जर तुमच्या घरात झाड नसेल तर तुम्ही ते बाहेरून कुठूनही आणू शकता. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, संध्याकाळच्या वेळी झाडाला स्पर्श करणे किंवा पाने तोडणे योग्य मानले जात नाही. त्यामुळे पौर्णिमेच्या दिवशी सकाळी किंवा दुपारीच एक चांगले, कुठेही फाटलेले नसलेले आणि निरोगी जास्वंदीचे पान तोडून बाजूला ठेवा. पान स्वच्छ असले पाहिजे, त्यावर कोणतेही डाग नसावेत. पान घरी आणून पाण्याने स्वच्छ धुवावे. पानावरील पाणी पुसून ते कोरडे करावे आणि जपून ठेवावे. मग संध्याकाळी 6 नंतर पुन्हा ते पान घ्यावे
आणि देवघरात जावे. तिथे तुमच्या आराध्य दैवतासमोर किंवा देवी लक्ष्मीच्या तसबैरी समोर एक छोटी प्लेट ठेवावी. त्या प्लेटवर हे जास्वंदीचे पान ठेवावे. पानाचे देठ देवाच्या दिशेने असेल याची काळजी घ्यावी. आता या पानावर आपल्याला काही विशेष वस्तू ठेवायच्या आहेत. या वस्तू धन आकर्षित करणाऱ्या आणि भाग्याचे प्रतीक आहेत. सर्वप्रथम जास्वंदीच्या एका पानावर एक चमचा साखर ठेवावी. साखर गोडव्याचे प्रतीक आहे. आपले जीवनही साखरेसारखे गोड आणि सुखसमाधानाने भरलेले असावे. मुंग्या जशा साखरेकडे आकर्षित होतात तसाच पैसाही आपल्याला शोधत यावा आणि त्या पैशातून सोने खरेदी करण्याचा योग यावा असा याचा अर्थ आहे. ज्योतिषशास्त्रानुसार साखरेचा संबंध शुक्र ग्रहाशी आहे. शुक्र हा सुख समृद्धी आणि ऐश्वर्याचा कारक आहे. त्यामुळे साखर ठेवल्याने शुक्राची कृपा प्राप्त होते. त्यानंतर त्या साखरेवर 2 लवंगा ठेवाव्यात. लवंग का ठेवायची? कारण त्यांच्यात अडथळे दूर करण्याची शक्ती असते. कोणी आपल्यावर वाईट नजर टाकली असेल किंवा दृष्ट लागली असेल तर या लवंगा ती नकारात्मकता नष्ट करतात. शिवाय लवंग यशाचे प्रतीक आहे. आपण ठरवलेले कोणतेही काम पूर्ण व्हावे यासाठी लवंगाचा वापर केला जातो. या 2 लवंगा फूल असलेल्या अखंड आहे हे पाहूनच ठेवाव्यात. त्यानंतर 3 वेलची ठेवाव्यात. वेलची म्हणजे सुगंध. देवी लक्ष्मीला सुगंध खूप प्रिय आहे आणि जिथे चांगला सुगंध असतो तिथे देवी लक्ष्मीचा वास असतो. वेलचीमध्ये आकर्षण शक्ती असते आणि पैसा आकर्षित करण्यासाठी ती उत्तम काम करते. म्हणूनच 3 हिरव्या वेलची त्या पानावर ठेवाव्यात. शेवटी 2 हरभरे, चणे आणि थोड्या अक्षता पानावर ठेवाव्यात. या हरभऱ्यांमध्ये सोने आकर्षित करण्याची शक्ती असते. सोने प्राप्त करायचे असेल तर हरभरे नक्कीच ठेवावेत. त्यानंतर थोड्या अक्षताही घालाव्यात. अशा प्रकारे जास्वंदीच्या पानावर साखर, 2 लवंगा, 3 वेलची, 2 हरभरे आणि अक्षता ठेवल्यानंतर तुम्ही त्या पानाच्या समोर बसावे. दोन्ही हात जोडावेत आणि डोळे बंद करावेत. आता तुमच्या मनातील प्रबळ इच्छा सांगावी. हे माता लक्ष्मी, माझ्या सर्व आर्थिक अडचणी दूर होऊ देत. माझे कर्ज फिटू दे आणि माझ्या घरात पैशांचा पाऊस पडू दे. मला सोने खरेदी करण्याचा योग येऊ दे असा दृढ संकल्प करावा. अगदी हेच शब्द उच्चारले पाहिजेत असे नाही. तुमच्या मनात जी काही इच्छा असेल ती तुम्ही पूर्ण श्रद्धेने आणि ठामपणे सांगावी. तुमची इच्छा जितकी तीव्र असेल तितक्या लवकर ब्रह्मांड प्रतिसाद देते. या वस्तूंचे मिश्रण एक सकारात्मक ऊर्जा निर्माण करते. असा संकल्प केल्यानंतर ती प्लेट, त्यातील जास्वंदीचे पान आणि इतर वस्तू देवघरात तशाच सोडून द्याव्यात. त्यांना हलवू नये. ते पान बरोबर 24 तास तिथेच असले पाहिजे. या 24 तासात ते जास्वंदीचे पान आणि त्यातील वस्तू तुमच्या घरातील दारिद्र्य आणि नकारात्मक ऊर्जा शोषून घेतील. त्याचवेळी खोलीतील सकारात्मक ऊर्जा आणि मंत्रशक्ती ते पान ग्रहण करेल. ही एक प्रकारची ऊर्जा देवाणघेवाण प्रक्रिया आहे. त्यामुळे पान हळूहळू सुकू शकते किंवा साखर थोडी विरघळू शकते. काळजी करण्याचे कारण नाही. ते त्याचे काम करत राहील. या वेळेत तुम्ही तुमची नेहमीची कामे करू शकता, परंतु मनात देवाचे नामस्मरण ठेवणे चांगले. शक्य असल्यास त्या खोलीत अगरबत्ती लावून सुगंध राहील याची काळजी घ्या. 24 तास पूर्ण झाल्यावर म्हणजेच दुसऱ्या दिवशी रात्री तुम्ही स्नान करून पुन्हा देवघरात जावे. त्या प्लेटमधील जास्वंदीचे पान आणि त्यातील साखर, लवंग, वेलची, हरभरा आणि अक्षता हे सर्व काळजीपूर्वक काढावे. ते सर्व एकत्र करून एका छोट्या पिशवीत ठेवावे किंवा जास्वंदीच्या पानात त्या सर्व वस्तू ठेवून दुमडून त्याची पुरचुंडी बांधली तरी चालेल. आता ती पुरचुंडी घेऊन तुमच्या घराबाहेर या. यावेळी कोणाशीही बोलू नका. ती पुरचुंडी घेऊन थेट तुमच्या घरापासून थोड्या अंतरावर जा. ती रस्त्याच्या कडेला किंवा कोणीही पाय ठेवणार नाही अशा निर्जन ठिकाणी
किंवा झाडांच्या झुडपात फेकून द्यावी. वाहते पाणी असल्यास त्यात टाकणे अधिक चांगले, परंतु शहरात राहणाऱ्यांसाठी हे शक्य नसल्यामुळे ते एखाद्या झाडाच्या मुळाशी किंवा रस्त्याच्या कडेला टाकू शकता. असे केल्यास तुम्हाला नक्कीच सोने खरेदी करण्याचा योग प्राप्त होईल. स्त्रियांनी गळ्यात घालण्याच्या मंगळसूत्रापासून ते हातात घालण्याच्या बांगड्यांपर्यंत प्रत्येक गोष्ट सोन्याची असावी अशी इच्छा असणे स्वाभाविक आहे. ती इच्छा पूर्ण करण्यासाठी ही पौर्णिमा आणि जास्वंदीचे झाड म्हणजे निसर्गाने आपल्याला दिलेली एक मोठी संधी आहे. शेवटी एक गोष्ट, हा उपाय करत असताना तुम्हाला हे कोणालाही सांगण्याची गरज नाही. ही तुमच्या आणि देवाच्या मधील एक गुप्त प्रार्थना असली पाहिजे. उपाय पूर्ण झाल्यावरही त्याबद्दल जास्त प्रचार करू नका. फळ मिळाल्यावर तुम्ही स्वतःच आश्चर्यचकित व्हाल. या पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही केलेले हे छोटेसे काम तुमच्या आयुष्यात मोठा बदल घडवून आणेल आणि तुम्ही इच्छिलेले दागिने, सोने खरेदी करून सुखाने आणि आनंदाने राहाल अशी आम्ही मनापासून प्रार्थना करतो.